शाळेमध्ये जे स्पर्धा परीक्षा झाल्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यामध्ये निश्चितच आपल्या गावाचं नाव किंवा आपल्या शाळेचं नाव त्या मुलांनी आणि शिक्षकांनी पण परिश्रम घेतले, त्यामुळे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव निघालेलं आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो आणि शाळेची सुद्धा भौतिक सुविधा देण्याचं काम आमचं असतं, ग्रामस्थांचं असतं, प्रशासनाचं असतं, पण मुलांची गुणवत्ता सुधारायचं काम हे शिक्षकांचं असतं. निश्चितच त्यांची ती जबाबदारी असते आणि ते सुद्धा आपण छान पद्धतीनं पार पाडत आहात. त्यामुळं तुम्हाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो आणि यापुढं सुद्धा असंच सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इथून पुढं जर स्पर्धा परीक्षा झाल्या किंवा परीक्षा असतील त्यामध्ये सुद्धा आमच्या गावाचं नाव आपल्या विद्यार्थ्यांमुळं निघल ही सुद्धा मी आशा बाळगतो आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. राहिलेले आपले ब्लॉकचे काम असतील, वॉल कंपाऊंडचं काम असेल ते लवकरच या 4-8 दिवसामध्ये आपण चालू करू आणि ग्रामस्थांना सुद्धा, आता इथं काय सर्व ग्रामस्थ नाही पण काही ग्रामस्थ 90-99% ग्रामस्थ खूप आपले चांगले आहेत, तुम्ही आता सांगितलं, पण काही ग्रामस्थ विध्वंसक सुद्धा आहेत. आत्ता काल परवा दिवशी आपण पाण्याची टाकी बसवली, त्याला प्लंबिंग केलं आणि त्याच दिवशी रात्री कोणीतरी पाईप कापून टाकला. मी होतो द्यायचं नाही तर देऊ नका, पण नाश तरी करू नका. आणि जरी केलं तर त्यांनी काय होत नसतं, नाश केल्याने ते काय राहिलं नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी ताबडतोब ते दुरुस्त करून घेतलं आणि फोडत जर करायची असली तर चांगली काहीतरी फोड करा, जेणेकरून सगळं बंद तरी पडलं पाहिजे. आणि कोण फोड करतंय ते सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्या सुद्धा बंदोबस्त आम्ही तो करणार आहे. लवकरच आपण शाळेमध्ये CCTV कॅमेरे पण बसवून घेणार आहे. त्यामुळं इथून पुढं भविष्यात आपल्याला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने किंवा आपल्या सर्वांकडून मी त्यांना आता एक विनंती करतो, अशा फोडी करायच्या असल्या तर करू नका आणि केल्या तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील आणि त्यावेळेस कुठल्याही ग्रामस्थांची मध्यस्थी किंवा त्याची सहानुभूती मी सहन करणार नाही. इतर कुठली खोड करा तुम्ही, राजकीय गावामध्ये इतर खोडी केली ती एक वेळ सहन होईल, पण शाळेच्या बाबतीत जर कोणी खोडी केली तर इथून पुढे मी ती सहन करणार आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा मी दाखल करेन हे आता मी सांगत नाही, पण निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल अशी मी सर्वांना एक सूचना करतो आणि इथून पुढे शाळेला सर्वांनी असं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपल्या गावातील लग्न असल्यामुळं आपल्याला थोडी गडबड आहे आणि त्यामुळं त्याच्यानंतर आपण लगेच नवनाथ बाबा सभागृहामध्ये आपला ग्रामसभा आयोजित केली आहे. त्या ग्रामसभेला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, कारण ग्रामसभेला उपस्थित राहिलं तर आपल्या अडीअडचणी असतील किंवा काही सूचना असतील तर त्या आपल्याला कळतात आणि त्या सूचनांचं पालन किंवा त्या सूचना आपल्याला प्रशासनापर्यंत पाठवण्यास मदत होत असते. आणि आत्ताच जे लहान मुलांनी शेतकऱ्याविषयीची जी कळकळ आपल्याला दाखवली की लहान मुलांना सुद्धा शेतकऱ्याच्या व्यथा कळतात, पण प्रशासनाला त्या कळत नाही, सरकारला त्या कळत नाही. आणि त्याच व्यथा आपण सुद्धा तुम्ही जशा मांडल्या त्याच व्यथा आम्ही ग्रामसभेमधून आम्ही सुद्धा प्रशासनाच्या कानावर घालणार आहोत. आणि धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.